रत्नवाला पाया पडला। आज आमचा देव जाणार आहे देवळामध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे धुळवट। धुळवटच्या दिवशी आमची ग्रामदेवतेची पालखी आहे ती देवळामध्ये परत जाते। पुढच्या वर्षी पुन्हा एकदा खास करून फाग पंचमीला आमची पुन्हा पालखी शिमगोत्सव सुरू होतो ना, त्यावेळेस पालखी पुन्हा बाहेर पडेल नंतर आणि मग त्या दिवसाची पण वाट बघू। पण आज तो दिवस आला आहे ज्या दिवशी आपली पालखी देवळात जाणार आहे, मिरवणूक असणार आहे साण्यावरती। आज पूर्ण दिवस साना होती ना, साण्यावरती पालखी दिवसभर असते। काही जणांचे नवस राहिले असतात ते तिथे साण्यावरती देतात आणि सगळ्यांच्या घरी आज तिखट जेवण असतं। तर आज ते सगळं करून संध्याकाळी पालखी जाणार आहे देवळामध्ये। तर आज तिकडेच चाललो साण्यावरती, तिकडे बघा कशा प्रकारचा माहोल आणि काय मिरवणूक कशी असते, जल्लोष असते, एकदम खूप मजा असते। तर मी चाललोय पुढे आणि तुम्ही येताय ना पाठवून? हो, आम्ही आता झोपलाय। हा, आता येईल, सगळे येतील पाठवून। आणि येलीस आपल्या नारळ पण द्यायचे ना? हो, येलीचा नारळ पण असतं। तू झालाय, तयार आहे? हो, तयार आहे। ते मग इकडे अच्छा पण आहे, आम्ही येतो नंतर तयार होऊ। आणि आज धुळवट पण खेळलोय। तर आम्ही सकाळी मस्त गावातली मुलं आलेली एकत्र आणि फुल धमाल होती। आणि आता ते झाल्यानंतर रात्री परत धुळवट असते, ती रात्रीची धुळवट वेगळी। जेव्हा तो आपला होम शिलवून झाल्यावर। चला आता हा नारळ येलीचा घेऊन जातो मी। साण्याचा परिसर आहे, आता हळूहळू सगळे जमा होतील। पहिला नारळ देऊया आपण देवीला, जो आज दरवर्षीच आमचा तो द्यायचा आहे। कारण रात्री पेटवलेला मोठा होम आता ह्या टायमाला बघा अशी काही हळकुंड राहतात, ती पुढच्या वर्षासाठी ठेवायची असतात तर ती न पेटलेली। आणि तिकडे दगड पण आहे बघा त्या साईडला। रात्री तर पूर्ण परिसर दुमदुमून गेलेला, खूप गावाची सगळी माणसं आलेली होती, परत जमा होती इकडे आणि नंतर मिरवणूक असणार आहे देवीची। चला आम्ही आता देवळात पोहोचतोय। पूर्ण गावचा नजारा दिसतो इथून आमच्या मंदिरात। साण्यावरती हा देवीचा चौक भरला जातो। बाय तुम्हा मैताले श्री जाक माता निवड कर छतील परवार कर साकर करीन सजले होय 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 प्रथम पाठ झाला कोण शब्दाकडे सूर्य उदय झाला खनखंडी शेडे बना बने नाग जाप उद उत्पन्न बाल कसाले भाग द्या तुमचे नवता दल पावऱ्या पडणे पासना श्री मुक्ताला पासना गेले कडिसान केसरी अंबा कुला केसरी कन्या तुम्हा होती परे जाऊ लावला कुंसा बेल कुंसा देवाचे बोला भाग द्या कुमार मंडळ ढोलकेच्या लोचनाने केली विनंती भाग द्या तुमची हंडीची केली धान्य चुगाचे केले भाते विष्णू ब्रह्म गणासे घडला सारंग गळला वारंग लोचन म्हणून करू काय हा म्हणता सवाखंडीचे विषय ती तुमच्या खावं ना तुम्ही द्या नकले जाल वाटण जाल काटे करा दया देवच्या पोई बना पानितकाच्या बाई बना 33 कोटी देवांच्या नावे भाग द्या तुम्ही धूप झालं दुपारी ती कपूस झालं वाती तुला स्वर्गाचा भागात ना आकाशी बोसडी नाही दर्या टाकाचा पाग नाही दुनिया टाकाचा बसताना भक्तान फुलं फुलं मागणी संपली देवाचं चौक भरून झालंय, देवाला नैवेद्य पण द्यायचं तिकडे। सब लोक करा तिकडे। हो इथे पूर्ण चौक भरल्यानंतर पुढे नाश्तापुरा असतो बघा। नंतर नाश्तापुरा नाचणार आहे। तर मंडळी आम्ही आता तयार झालोत, मी पण तयार झाले। त्याच्यानंतर इकडे आई पण आहेत। आई कुठे गेल्या? इकडे आई पण तयार झाल्यात आणि इकडे प्रज्ञू दादा आमचा झोपलाय।
तर त्याला पण घेऊन जायचं आहे. चला इकडे आमच्या महिला मंडळ आमच्या होलीचे सगळ्या तयार झाले आहेत. आता आम्ही चाललो होली. इकडे आमचे जने आई, इकडे आमच्या रमाई, इकडे ह्या आई आहेत, सगळ्या आई आहेत. चला हो उठवले आता. नंदाई बघू आमच्या कशा तयार झाल्यात बघा, नथ बीत घालून. रत्नू आला पाया पडायला. आज आमचा देव जाणार आहे देवळामध्ये पालखी. हा इकडे नाश्ता करायला रेडी झाला आणि सगळे गावातले ग्रामस्थ मंडळी सगळेजण एकत्र येऊन मस्त आता समाज प्रबोधन होणार आहे थोडंसं. आणि हा परंपरा आपल्या सगळ्यांना मामादेवीच्या कृपेनं येणारे पुढचे सगळे दिवस सुख समृद्धी आनंदी भरभरीत जावं ही मामादेवीची प्रार्थना. पटेटो जेवण आता पुराणाचा नसावून झालेला आहे. एक आपला बालानाज जाखरी नृत्य पण झालं आणि आता शेरण्या आहेत. शेरण्याचं मान्सून नंतर शेरणा घेणार. 1-2 वर्ष शेरण्या नव्हते घातले, यावर्षी परत शेरण्या घालते. शेरण्यासाठी मनोसत नंतर मग शेरणे काढणार. देवाची इथे खुणा असते आणि तो देव शोधून काढतो अशी प्रथा आहे आमची. आणि गावाकडे बऱ्याच ठिकाणी शेरण्या असतात, तसं आमच्या देवीच्या शेरणा.
देवळात आले, लवकर आले. तर मंडळी, आमच्या ग्रामदेवत महादेवीची पालखी ही मिरवणूक पूर्ण गावातनं जी सुरू होती ती देवळात जाईपर्यंत सगळ्या महिला, काही सुवासिनी असतात नवीन लग्न झालेल्या, आणखीन काही बऱ्याच अशा असतात ज्या माहेरवाशिनी आलेल्या असतात देवीला सोडण्यासाठी. तर ते खूप धमाल मजा मस्ती असते आणि हा दिवस आनंद सोहळा पुढच्या वर्षीसाठी आपण बोलू की परत कधी जगू असू तेव्हा आपण हा बघू असे लोक म्हणतात आणि आनंदाने देवीची पालखी देवळामध्ये नेतात आणि निरोप देतात. सो हा शिमगा खऱ्या अर्थाने इथे संपतो, परंतु एक पोस्टाचा कार्यक्रम आहे तो शिल्लक राहतो, तो 2-3 दिवसात होईल. हे खास करून या शिमग्याच्या सणामध्ये खास करून चाकरमानी गावी येतात. आपले ग्रामदेवत, त्याची पालखी, सगळे आणि इतर देव आहेत ते आपले पालखीत बसून आपल्या घरी दर्शन देण्यासाठी येत असतात. त्यासाठी प्रत्येकजण घरी येत असतो, गावाला येत असतो. गावातले सगळी माणसं खुश असतात. 10 दिवस 15 दिवस हे कशा होतात माहिती पडत नाही. शिमगा येतो आणि शिमगा जातो, पण असं दरवर्षी कित्येक वर्ष चालले आहेत पिढ्यानपिढ्या. परंतु देवाचं जे आहे ते उत्सव आम्ही दरवर्षी करत असतो. ग्रामस्थ सगळे एकत्र करत असतो आणि आबालवृद्ध थोर सगळेजण करत असतात. आमचं गाव अजून एकजूट आहे, म्हणजे आमच्या गावात तंटे नाही आहेत अजूनपर्यंत कुठल्याच प्रकारचे, कुणाचे मतभेद नाही आहेत. सगळेजण सलोख्याने एकोप्याने सगळं साजरा करतात. गावातला कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असेल, कोणाचे घरातला वैयक्तिक कार्यक्रम जरी असेल ना, तरी पण सगळं गाव म्हणून एकत्र आणि हे गावची एकी आहे. तो कोकणातल्या गावाकडचं तुम्हाला हे फील द्यायचा प्रयत्न करत असतो. एक शेरणा हा प्रकार तुम्ही बघितला असेल. आपला एक अगोदर खूप जुना एक व्हिडिओ असेल ज्यात शेरणा कसा काढतात, पोराणाचा असतो. शेरणे म्हणजे आता आमची पालखी नवीन बनवली ते खूप जड आहे. तर पहिली पालखी थोडीशी हलकी होती, तर ही जड अशी पालखी जो घेईल शेरण्यामध्ये तिथं परत 4-5 दिवस उठणार नाही अशा प्रकारची तेवढी पालखी जड आहे. तर तरी पण लोक त्याकडे चढतात, हौसेने घेतात, शेरणे काढतात. आणि शेरणा म्हणजे देवीची खुणा असते ती शोधून काढतात. 4 शेरणे होत्या वर्षी, तर ते खूप उशीर झाला, परंतु मग नंतर मिरवणुकीला उशीर होतं. मग त्यामुळे ती पालखी आपली उशिरा देवळात गेली आणि त्यानंतर मग तिकडे मिरवणुकीला खूप धमाल मजा मस्ती असते. खास करून महिला सगळ्या एकत्र नाचतात, लेझना मारतात आणि त्यात मजा वेगळी असते. म्हणजे अगदी थोडासा ज्येष्ठ असतात महिला त्या पण नसतात, तर त्यामुळे ती खुशी असते सगळ्यांची. जाम धमाल असते. पालखी म्हणजे ग्रामदेवतेची पालखी खांद्यावर घेऊन नाचण्यासारखं आनंद नाही कशामध्ये, खूप मजा असते. तर तुम्ही गावाकडे कोकणात येत असाल, तुमच्या पण गावचं असं ग्रामदेवत असेल, तुम्ही पण अशी मजा घेतली असेल. आपलं चॅनल आहे त्या माध्यमातून माझ्या गावाकडचं तुम्हाला दाखवत असतो. परंतु प्रत्येकाच्या गावी अशी धमाल मजा मस्ती असते. आणि शिमगा सण सगळ्यात कोकणातला मोठा सण बोलायला पाहिजे करायला. जसा गणेशोत्सव ना तसा शिमगा पण आहे. आता तो सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर जणांपर्यंत पोहोचला आहे. गणेशोत्सव तर आहेच, त्याचप्रमाणे शिमगा खूप धमाल मजा असते. सो चला मंडळी, हा इकडे व्हिडिओ संपवतोय. आता आमचा पोचतोय लवकर. तर मंडळी, चाकरमानी कसं शेवटचा दिवस असतो त्यामुळे लगेच निघतात, कारण सुट्ट्या नसतात. तर मग आता पोचता आमचा येईल लवकरच 2-3 दिवसात. तर पोचताचा व्हिडिओ तुम्हाला पण नक्की दाखवेन मी. तर मंडळी, आता हा व्हिडिओकडे संपवतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा. भेटू पुढच्या वेळेमध्ये. स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू, टेक केअर, थँक्यू सो मच, बाय, सी यू. इकडे आमची जावड्यातली आजी आली. कशी आहे आजी? म्हणजे चला, बाय बाय, सी यू.